नांदेड शहरामध्ये अतिक्रमणाविरोधात महाअभियान, 100 दुकानदारांवर कारवाई तर 4 ट्रक साहित्य करण्यात आले जप्त। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 जून 2026 वार शनिवार रोजी धडक कारवाई करण्यात आली। या विशेष मोहिमेमध्ये तब्बल 100 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून अतिक्रमणासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करून 4 ट्रक भरून माल ताब्यात घेण्यात आला। या कारवाईचे नेतृत्व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त सरदार अजितपाल सिंग संधू तसेच अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर यांनी केले। यावेळी पोलीस निरीक्षक मुंडे, पोलीस उपनिरीक्षक साखळे, पोलीस उपनिरीक्षक कोटी तीर्थवाले, टोईंग वाहन प्रभारी, पोलीस उपनिरीक्षक नवाते, घाडगे, सोनटक्के, चाटे आणि हवालदार केंद्रे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महानगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की दुकानदारांनी त्यांना निश्चित करून दिलेल्या हद्दीतच व्यवसाय करावा। सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही। शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अशी धडक मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले।